नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। एकूणच याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण या ठिकाणी पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। बघा, वेळ न वाया घालवता या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी। बघा, सीनियर सिटीजन स्कीम काय आहे। भारत सरकारने ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक सुरक्षा आणि जीवनमान सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत। या योजनांचा मुख्य उद्देश हे वृद्धांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे आणि त्यांचे निवृत्तीनंतरचे जीवन हे सुखकर करणे हा आहे। सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या या योजना केवळ पेन्शन आणि आर्थिक सहाय्यच देत नाही, तर ज्येष्ठ नागरिकांचे जीवन हे सुरक्षित आणि आनंदी करणारे इतर अनेक फायदे देखील देतात। बघा, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, ज्याला आपण SCSS म्हणतो। ज्येष्ठ नागरिक बचत योजना SCSS ही भारत सरकारने सुरू केलेली एक लोकप्रिय बचत योजना आहे, जी ज्येष्ठ नागरिकांना उच्च व्याजदर आणि कर लाभ देते। ही योजना खास त्यांच्यासाठी डिझाईन केलेली आहे ज्यांना सेवानिवृत्तीनंतर त्याची बचत हे सुरक्षित आणि फायदेशीर पद्धतीने गुंतवायची आहे। बघा, SCSS चे प्रमुख फायदे: उच्च व्याजदर। SCSS मधील गुंतवणूक बँक बचत खाते आणि इतर गुंतवणूक पर्यायाच्या तुलनेत खूप जास्त परतावा या ठिकाणी देते। दुसरं आहे फायद्यामध्ये नियमित उत्पन्न। या योजनेत जमा केलेल्या पैशावर मिळणारे व्याजदर हे 3 महिन्यांनी थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जातात। त्यानंतर तिसरं आहे सरकारी हमी। या योजनेला भारत सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे, त्यामुळे यामध्ये गुंतवणूक करणे हे पूर्णपणे सुरक्षित आहे। त्यानंतर कर लाभ। SCSS मध्ये केलेल्या या गुंतवणुकीला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ या ठिकाणी मिळतो। बघा, SCSS मध्ये गुंतवणूक कशी करावी? कोणत्याही सरकारी बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जा। SCSS खाते उघडण्यासाठी अर्ज भरा। तुमच्या वयाचा आणि ओळखपत्राचा पुरावा द्या। गुंतवणुकीच्या रकमेचा चेक किंवा डिमांड ड्राफ्ट जमा करा। बघा, प्रधानमंत्री वय वंदना योजना PMVVY। प्रधानमंत्री वय वंदना योजना म्हणजे PMVVY ही एक पेन्शन योजना आहे, जी ज्येष्ठ नागरिकांना नियमित आणि हमी उत्पन्न देते। ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळ LIC द्वारे संचलित या ठिकाणी केली जाते आणि वृद्धांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याचा उद्देश आहे। बघा, PMVVY चे या ठिकाणी PMVVY चे स्पष्टीकरण: मापदंड वर्णन, वय पात्रता 60 वर्ष किंवा त्याहून अधिक, किमान पेन्शन 1000 प्रति महिना, कमाल पेन्शन 10,000 प्रति महिना, हमी परतावा 8% प्रतिवर्ष, योजना मुदत 10 वर्ष, पेन्शन पेमेंट मासिक, तिमाही, अर्धवार्षिक, वार्षिक कर्ज सुविधा, 3 वर्षाची कर्ज सुविधा। बघा, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना। इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना IGNOAPS हा दारिद्र्य रेषेखालील BPL ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक सुरक्षा कार्यक्रम आहे। या योजनेद्वारे वृद्धांना आर्थिक सहाय्य दिले जाते, ज्याचे उत्पन्नाचे कोणतेही नियमित स्रोत या ठिकाणी नाहीत। बघा, IGNOAPSचे या ठिकाणी प्रमुख फायदे: नियमित उत्पन्न, मगाशी पाहिल्याप्रमाणे या योजनेअंतर्गत लाभार्थींना दरमहा एक निश्चित रक्कम या ठिकाणी पेन्शन म्हणून मिळते। वृद्धापकाळ सुरक्षा, ही जी योजना आहे ती वृद्धावस्थेतील गरीब ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य या ठिकाणी प्रदान करते आणि या योजनेसाठी अर्ज करणे ही देखील खूप सोपी आहे आणि स्थानिक प्रशासनाकडून या ठिकाणी सहाय्य दिले जाते। बघा, केंद्र सरकारच्या या योजनेव्यतिरिक्त अनेक राज्य सरकारे देखील स्वतःहून पेन्शनची रक्कम वाढवतात। त्यानंतर आहे राष्ट्रीय वयोश्री योजना। बघा, याचा उद्देश काय आहे? दारिद्र्य रेषेखालील ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणे आणि सहाय्य प्रदान करणे। व्हीलचेअर, चालण्याची काठी, श्रवण यंत्र इत्यादी या ठिकाणी मोफत दिले जातात। त्यानंतर आहे वरिष्ठ पेन्शन विमा योजना। बघा, वैशिष्ट्य काय आहे?
LIC द्वारा समर्पित या ठिकाणी समर्थित हमी पेन्शनसह जीवन विमा संरक्षण, नियमित निवृत्ती वेतनासह मृत्यूनंतर विम्याची देखील रक्कम मिळते। त्यानंतरचा आहे योजना बघा, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विमा योजना। आरोग्य विमा पॉलिसी विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी डिझाईन केल्या आहेत। कमी प्रीमियममध्ये सर्वसमावेशक आरोग्य कवच आणि घरी नर्सिंग सुविधा। त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी कर लाभ बघा, आयकर सूट 60 ते 80 वयोगटांसाठी 3 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही आणि 80 वर्षांपेक्षा जास्त वयांसाठी 5 लाखपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही या ठिकाणी कर नाही। बघा, अतिरिक्त वजावट कलम 80 TTB अंतर्गत बँक ठेवी आणि पोस्ट ऑफिस ठेवीवरील व्याज उत्पन्नावर 50,000 पर्यंत वजावट। त्यानंतर वैद्यकीय विमा प्रीमियरवर 50,000 पर्यंतची या ठिकाणी वजावट कलम 80D नुसार केली जाते। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अर्थातच ज्येष्ठ नागरिकांसाठी ही आनंदाची अपडेट आहे। या ज्या ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाच्या योजना आहेत, या योजनेवरती या ठिकाणी प्रकाश टाकण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।